नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि फायनली आज आपला ब्लॉग टायगर सोबत येणार आहे मित्रांनो. तरी बघा या पोराचं काय चाललंय इकडे, त्याच्या बापांना झोपू देईना झालाय हे ना. यायची तुला बहीण फिरायला फिरायला यायची. थोडा सोडा सोडा त्याला नाही का सोडू थोडा. मित्रांनो पाऊस पडला चांगला 5-6 दिवस. जशी सुरुवात झाली ना तसं नॉनस्टॉप आणि आता त्या पावसाचा तपासच नाही. 3-4 दिवस झाले आणि आम्हाला एवढा त्रास झाला ना काय सांगू तुम्हाला. आमच्या इथून आहे ना, म्हणजे इथून पाऊस येत होता ना असा त्या अँगलमधून इकडून पाणी तिकडून पाणी असं चाललेलं होतं. खूप त्रास झालेला पण झालं, आम्ही सगळं ते व्यवस्थित केलं. लिकेज नव्हतं एवढं काय, फक्त पाणी असं अँगलमधून असं हे येत होतं. गॅलरी हा, ते गॅलरीमध्ये काय आलं माहिती का, मिस्त्रीने काय केलं, लाद्या लावल्या ना खाली, तर त्याच्या खाली फ्लोरिंगला त्यांनी सिमेंटच भरलं नव्हतं. म्हणजे बघा गॅलरीचे हे जे कॉर्नर आहेत ना, हे इकडचं असं त्याच्यामध्ये सिमेंट नव्हतं भरलं आणि त्याच्यातून ते पाणी ते सगळं मुरत आमची आतली भिंत पूर्ण ओली झाली ते बेडरूमची. प्लस जी बाहेर आतमध्ये जी मोठी स्लायडिंग लावली ना, हे बघा अशी स्लायडिंग लावली ना, तर इथं बघा त्यांनी कसं केलंय, इथं आहे ना खाली वेगळं केलं. म्हणजे अशी एक पायरी केली इथं खाली आणि हे वर केलंय, म्हणजे जेणेकरून हे पाणी जे पडेल ना खाली ते खालच्या खाली बाहेर असं निघून जाईल, आत येणार नाही. तसं प्रकार वरच्या गॅलरीत केलं नाही. त्या खिडकीला ते पाणी सुद्धा आतमध्ये आलं. तर ते एक आम्हाला काम करावं लागणार. स्लायडिंग खोलून मिस्त्रीला सांगितलं, तो बोलला मी येऊन करून देतो, ते देईल. फुकट थोडीच तो करणार आहे, त्याची हजेरी तर घेणार ना. मग ते काम वाढलंच ना शेवटी, असं झालं. तर आता बघा मला हे लाद्या पुसायच्यात. आता तुम्ही म्हणाल ताई मुलं नाहीत का तुमच्या घरात? मुलं आहेत, मुलांनी पुसतात, पण कसं मग 2 मिनिटात काम छू म्हणतात असं आहे. तर तसं मला जमत नाही. आता मी स्वतः इथे वरती चढणार इथून आणि हे वरचं इथून पुसणार. बघा इथं पुसलेलं आहे, पण हे बघा कसे ना डाग दिसतात तुम्हाला असं पाण्याचे. तर मला ते आवडत नाही. 15 दिवस झाले असतील पुसून, पण मला नाही. मला माझं जेव्हा म्हणजे स्वतःच्या हाताने जेव्हा व्यवस्थित पुसेल ना तेच मला बरं वाटतं. तर मला बरंच काम पडलेलं आहे बघा. भांडी आहेत, कपडे आहेत, लादी आहेत, सगळं काम पडलंय खालचं आणि खाली इथलं घरातलं. तर त्याच्यामध्ये आता हे एक प्लस झालेलं आहे काम माझं. आता हे पण करून घेते. म्हटलं टायगरच्या पप्पानं म्हटलं तुम्ही मला खालून मला फडका ओळखून द्या पटापटा आणि मी इकडून मग पुसून घेते. तर हा पोरगा लगेच यांनी कॅमेरा मी जसा घेतलाय ना, काय करताय त्याच्या दातांना बघतोय किती पिवळे झाले. त्याला ब्रश नाही केला किती दिवस. ब्रश नाही केलाय. नको आहे त्याची कॉलगेट घासा त्याचं. त्याचं किट नाही लागत, वास झालं तर. हा ना, घासा तुम्ही. चला मित्रांनो, मी आता ते करून घेते फटाफट साफसफाई. ए भगवान, आला का? आ गया मेरा बेटा. ठीक आहे, पहिली समोरची घे. घोडा आहे ना, घोड्याला त्याच्यापेक्षा जरा 2 फूट 3 फूट जर हाईटला घ्यायचा. मोठा घ्यायचा ना. हा, अहो त्या बहिणी मस्त आणलेला हो. मग त्यातून कोणाला विकून टाकला. 12 फुटी होता. ही म्हणताय अशी पहिल्यापासून येऊ, त्याच्या उंची राहिली तर पडायची नाही पडणार. मी आहे ना पकडायला. आणि जर पडली ना तर जे काय होईल ना ते माझ्या जागेवर सगळं करायचं. आता सांगतो बाबुली, मी चालू काय ग, मी इकडे चालू वरती चढू मम्मीला नको. जाते आता. अगं पहिलं ते आण जा. उतरू तुम्ही पलन खाली पलन. तुला यायचंय, मी घे तू पण यायचं. ये इथून येतो चालता. ये उडी मार जम्प. तो शिडी पाडला तुला पाडल. खाली उतरू. हे लाद्या कोण पुसल घरात राहायला लागते ना मुलं. आशा मेरे लाल उतरली. मम्माने काम नाही करायचं. मम्मा बोल नाही सरक. मम्माने काम नाही करायचं. अबुले आता पुशी ना लादी. आता तू बसा तिथं. केवढाला भेटतो घोडा? हा घोडा हे बघा मित्रांनो, तुला पुसते बघा. तरी पण डाग येतात, तरी थोडे येते. पकडा नीट. पकडली. तुझा बॅलन्स 2 नीट राहू. हा ना, या कोपऱ्यातून
पुसलेली चांगली पार ताकद लावून मागे. अहो पण काय ते डाग नाही लागले. ते डाग कसले होते ते जास्त मला त्याच्यामध्ये. वाटतं ना सुट्ट्या पडक्याने पुसलं पाहिजे हो. हे बघा हा. हे ना घाण तर काहीच नाही. हे बघा काहीच घाण नाही. हे ना मार लय जास्त नको जीव काढत बसू. हा. ओके माझी तागुली बघते 8-8 माझ्याकडे. दिवसांनी पुसतोय तरी हा एकच ठिकाणी नाही टाइमपास करायला. व्यवस्थित पुसाय नको का संदीप भाऊ? असे कसे का बोलता तुम्ही? हे बघा हे असं हाताने व्यवस्थित पुसलं ना बरोबर. बघा आता सुकलं पण ना तर डाग नाही आला. मला वाटतं सुक्या पटक्याने पुसलं पाहिजे. बघ पुसून. हे ना सुक्या पटक्याने पुसलं तर हे नाही होणार. आणि हे आमचं सिल्वर प्ले बटन. आपले आहे ना, हे आपलं आहे ना, आहे ना. हे बघ हे ना आपल्या दोघांचं आहे ना, आहे की नाही? मस्त मस्त गाल होऊन झोपले बाबुली माझी आहे ना मित्रांनो. हे बघा मस्तपैकी चकाचक सगळ्या लाद्या झालेल्या आहेत आमच्या पुसून. एकच नंबर सगळं क्लीन केलं. हे आवाज काढतायत ना त्या मोबाईलमध्ये बघतो. याला तर मांजर आली का काय? नाही मांजर नाही आली बाबुली. बोपा माझी मगर कशी झोपलेली बोपा. हे बघा इकडचं पण पुसून घेतलं. फक्त हा रूम राहिला आता पुसायचा. आणि हा पण क्लीन केला मस्त. लाईटी लावून दाखवत्या. हे बघा आता कशा मस्त चकाचक झाले ते ना. असं एकदम स्वच्छ असलं ना तर बरं वाटतं. तरी किचन राहिलंय पुसायचा पण एवढं दिसत नाही. किचनला झाले असतील 15 दिवस पुसून. आता पुसायचं परत. तर इथं मी आता मसाला भाजते. कांदा टाकलाय, तांदूळ काढलेत, भात धुवायचे, भात घालायचे आहे. आणि इकडं माझा व्हिडिओ एडिट होतोय. व्हिडिओला एडिटिंग करते आणि माझ्या फोनला बघा मित्रांनो काय झालं आहे. OnePlusचा फोन आहे त्याच्या समोरून अशी एक रेष आली. मागे पण 1 वर्षापूर्वी झालेलं तसाच प्रॉब्लेम. नेलेलं गॅलरीमध्ये तेव्हा ठीक केलेला. आता पुन्हा न्यावं लागेल. पण आता जर मोबाईल नेला तर ते 2 दिवस मला देणार नाही. मग त्यासाठी बघू आता. त्यांनी मला जर एक वेगळा जर मोबाईल वापरायसाठी दिला तर ठीक आहे. पण तसं जर वेळच मिळत नाही तर बघू. अजून चाललंय थोडं चालू दे. तर त्यांनी मला तेव्हा सांगितलेलं की कवर घालू नका. पण मी सेफ्टीसाठी कवर घातलेला. तर ते झालं. जे व्हायचं ते झालंच. आता बरेच वर्ष झाले, 3 वर्ष झाले तरी मोबाईलला. बघू अजून काय आता नवीन घ्यायचं अजून प्लॅन नाही आहे. सध्याला थोडी खूप कळीची चालू आहे. आणि आता जेवण करून घेते. सुमित गेलाय मटण आणायला. आज रविवार आहे तर त्यामुळे काय लेट होतं. तर आता बघा 1:15 वाजला आहे. 1:15च्या पुढं आता माझं जेवण होणार. त्यामुळे एकीकडे माझी एडिटिंग पण चालते. आता एडिटिंग केलं, व्हिडिओ वगैरे केलं, सगळं झालं आहे. सेव्ह करायला ठेवलं आहे. त्यानंतर मग आता व्हिडिओ आपल्यानंतर अपलोड होईल. तोपर्यंत जेवण करून घ्यायचं आहे. अजून थंबनेल बाकी आहे. त्यानंतर थंबनेलसुद्धा बनवायचं आहे. तर आता जेवण बनवून घेते मित्रांनो. बाबली तिकडे झोपले माझी मस्त. आणि बाहेर मस्त ऊन पडलं आहे. आता पाऊस गेलेला आहे. आता एवढंच माझं फक्त चकाचक करायचं राहिलं आहे बस. चला आता जेवण करून घेते. आणि मगर बघा माझी, ही मगरमच्छ बघा कशी झोपले. कशी झोपली माझी मगरमच्छ. मस्त आहे ना. कशी पाय पसरून बापाच्या बाजूलाच, त्यांच्याच बाजूला बरोबर झोपून घेतो. बापा काय घेऊन आलात? चिकनचं काय? हा तू बोललेली ना तुला पाहिजे. अरे हा पण आमच्या वाटीत आणायचं होतं. तुमच्या वाटीत घेऊन आले का? छोटी होती ना ती म्हणून. असं काय? तुमचं काय चाललंय? बंधुप्रेम चाललं. तुमचा बंधू जेवला नाही ते बघा. तुमच्या बंधूंनी तिकडे सगळं जेवण नाही जेवलं. बघ ना. नाही नकोय मला एवढा उशीर काय झालं? आम्ही सिरियल बघत होतो. रविवारची तुमची कोणती सिरियल चालू असते? आम्हाला मसाला आला. साक्षीने आणला मसाला मित्रांनो. काळा मसाला आपला बीड वरून आलेला आहे. बीड वरून साक्षी आहे ना शेजारची साक्षी. ती ही साक्षी नाही बरं का. ही साक्षी वेगळी. सगळ्यांना फरक म्हणजे कळत नाही. काय कायना आता समजते कोण साक्षी. तर ही साक्षी. आणि बऱ्याच जणांना साक्षी माहित नाही कोण. साक्षी माझ्या जावची दीराची मुलगी. आणि ही तिची मोठी बहीण राणी. आणि हा माझा मुलगा काळू.
हा माझा काळू टायगर. तर मित्रांनो तिने असा काळा मसाला गावी गेलेली ना ती साक्षी, तर तिला मी सांगितलं की मला मसाला घेऊन ये ब्लॅकवाला, काळा मसाला मस्त असतो त्यांच्या इथला. तर बिचारी माझ्यासाठी काल खास करून तिकडे तालुक्याला गेली आणि तिने मला मसाला आणलाय. तर फायनली ती आज आली गावावरून तर आणलाय. तर त्याच्यामध्ये मी चिकनचा आज मस्त सुक्क करणार आहे. बघू आता चला. कसा आहे काळा मसाला दाखव ग. हा बघ मशरी. मशिरी नाही, काळा मसाला आहे काळा. हे बघ मला पण पहिले कसंच वाटलं, म्हणलं खरंच मशिरी आहे का काय काळी, पण तो काळा मसाला असतो तो करपवून केलेला असतो ना आणि तिखट आहे तो. साक्षी बोललेली बरं की ताई तुला तिखट आणू का, असं म्हणजे मुळमट असतं ना तसं आणू. तर म्हटलं नाही, बिन तिखटाचं नको आणू, मला हेच आण. तर हे कसं आहे एकदम. हे बघ हे ना, वास येतो का? येतोय ना. मस्त ना असतं, म्हणजे मटण चिकनसाठी मस्त वाटतं, असं चांगलं होतं त्याच्यात कालवण. आता मी सध्या थोडंच आणला, 2 किलो सांगितलेलं तिला, पण त्या माणसाकडे ना मसालवाल्याकडे ना कमी होतं, 1 किलो होता. तिला म्हटलं बस झालं, जाऊ दे, नेक्स्ट टाइम गेली की पुन्हा आण. इथं बघा मी हिला काम दिलंय, आल्यापासून बसले, आज काहीच काम केलं नाही मित्रांनो, म्हणून हिला हे काम दिलं. आता पीठ भरून ठेव म्हणलं, पीठवाले दळण भरायला सांगितलं. काल दळण आणलं पिशवीत दळून बळीनी, तर हिला भरायला सांगितलं, गरम होतं ना म्हणून म्हणलं भरून घ्या, आता थंड झालंय. तर मित्रांनो आता आपल्याला चिकन बनवायचं, त्यासाठी मी इथं तेल टाकलंय, तेलामध्ये तेजपत्ती टाकते ना. आता त्यामध्ये टाकायचे आपल्याला कांदा, 1 बारीक कांदा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्यामध्ये घालून घेते. आज मी ना सुक्क काळं चिकन करणार आहे, मस्त गावरान स्टाईलमध्ये. आणि राणीने मला मागाशी आणलंय ना, तर आता मी त्यांचं खाणार, मला त्यांचं कालवण आवडतं आणि त्यांना माझं आवडतं असं आहे. त्यामुळे आम्ही आज आलटी पलटी करणार आहे, अदली बदली, आलटी पलटी ना अदली बदली. कांदा आता मस्त लालसर होऊन देते, त्यानंतर मग यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घालते. तर चिकन मी शिजवून घेतलं इथं, हे बघा चिकन शिजवून घेतलं हळद मीठ घालून. तर यातलं आता मी सुकं थोडंसं टाकणार, थोडंसं पाणी टाकणार आणि टायगरला काढणार, यातच काढून ठेवणार. आज माझा टायगर जास्त जेवला नाही, दुपारी मटण असून सुद्धा जेवला नाही, काय झालं काय माहिती, जेवण अर्धवटच सोडलंय त्याने. आणि मसाला माझा वाटलेला आहे, यामध्ये कांदा, सुकं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर एवढं वाटायला घेतलेलं आणि सगळं भाजून घेतलेलं कांदा आणि खोबरं. आणि यामध्ये आता मी घालते काळा मसाला, 2 चमचे घालते. तिखट आहे का काय माहित नाही, त्यामुळे अंदाजानेच 2 बारीक चमचे घालते. हळद पण घालायची, हळद याच्यात घातली, आता बघते बाई. कोथिंबीर आणि टोमॅटो आता घालते. टोमॅटो थोडेसे याच्यामध्ये ना टोमॅटो गळून द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिखट आहे ग, असं काळं कालवून ना मस्त सुक्क माझ्या सुनीतला आवडतं. त्यांनी चाललंय दुपारपासून, दुपारी मला बोलतोय मम्मी तू दुपारी मटण बनवलंस तर मध्ये काळं का नाही बनवलं. तर म्हटलं अरे तिने मला मसाला आणूनच दिला नव्हता ना तोपर्यंत, आता आणून मला आणून दिला बनवून. तर आता यामध्ये चिकन घालून घेते. तर हे एवढं माझ्या ताकदीला थोडंसं पाणी घालते यामध्ये शिजण्याकरिता, म्हणजे वरचं आपल्याला पाणी टाकायची गरज नाही. आता याच पाण्यामध्ये शिजून घ्यायचं. शिजलेलं आहे पण कसं आता ते बाकीचं जे मसाले टाकलेत ते मस्तपैकी एकत्रित येण्याकरिता, एकजीव होण्यासाठी, त्यासाठी. तर यामध्ये आता हे झालं, यामध्ये दुसरं काही गरम मसाला वगैरे मी काही घालणार नाही, कारण त्यामध्ये सगळं ऑलरेडी आहे. तर फक्त आता याच्यामध्ये आपल्याला वाटलेला मसाला घालून घ्यायचा. मसाला मसाला मी फ्रीजरमध्ये ठेवले ना, म्हणून तो कडक झालाय. चला आता याला मस्तपैकी याच्यामध्ये मिठाचा अंदाज घेते आणि अंदाजाने मीठ घालते आणि मग सुक्क एकदम मस्त गॅसवरती मंद आचेवरती हे पाणी सुकेपर्यंत याला चांगलं शिजू देते. अजून मित्रांनो आता आपलं चिकन सुक्क झालेलं आहे, हे ना, हे बघा मस्तपैकी काळं असं सुक्क चिकन झालंय. आणि साक्षीला पण मी थोडंसं दिलं यातून, साक्षी गेली निघून, लेट झालं, उशीर झाला म्हणून. तर अशा रीतीने हे बघा मित्रांनो मस्तपैकी, आणि चव एकदम मस्त झालेली आहे. अजून जेवणाला उशीर आहे मला. टायगरला इथे जेवण मी बाजरीची भाकरी आणि चिकन
भिजत घातलेली आहे. आता त्यामध्ये थोडंसं भात घालणार आणि देणार. अजून माझी डाळ व्हायची इकडं, ते डाळ करायला ठेवले. सो आमचं कॉम्बिनेशन असं असतं की दुपारी मटण खाल्लेलं आहे, त्यामुळे आता कसं मला बिर्याणी करायची होती पण दही नव्हतं. मग सुमित बोलला जाऊ दे मम्मी ते काळं चिकन बनव म्हणून सुक्कं, तर तसं बनवले मी. तर म्हटलं मग आता हे सुक्कं करते, मग त्यामध्ये ग्रेव्ही पाहिजे ना थोडीशी काहीतरी. तर ग्रेव्हीमध्ये भाकरीबरोबर सुक्क्यामध्ये भाकरी कशी बाजरीची थोडी जाड असते, त्यामुळं त्याला असं रस्सा लागतो. मग म्हटलं डाळ बनवूया आपण, मग हे असं लावून लावून खाऊ असं. तर चला, साक्षीने पण इथे बघा पीठ वगैरे सगळं भरून गेले. तिला कॉल आला खालून त्या मम्मीचा, लवकर ये जेवायला, उशीर होते, त्यांना सकाळी उठायला लागतं, कामाला जातात त्या, म्हणून साक्षीने जात, राणी जाते म्हणून असं. टायगर माझं आहे बघा, सकाळपासून या पोरांनी नुसतं झोपूनच घेतलंय. काय झालंय तर नाही, चांगलं आहे, पण काय झालं काय कळलं नाही, का पोटात गरम पडलंय का काय. हा हो, काय माहिती एकदम परत आज सकाळपासून एकदम थंडच आहे नुसतं ना. बघायला पाहिजे. जेवण पण खाल्लं नाही बघा. बघू आता जेवण देते, आता जेवतोय का नाही. तर आता जेवलं नाही तर उद्या जाऊन याच्या इंजेक्शन भरायचं चांगला. हा, सकाळचा सोडतो ना तो, लोकांची भीती. चला मित्रांनो, वेळ आलेली आहे व्हिडिओ संपवायची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.